तर हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास करून प्रत्येक नवीन शेतकऱ्यांसाठी व तसेच नवीन युवकांसाठी आपण माहिती घेणार आहोत. मित्रहो, हा देश जो चालतो हा संविधानाने चालतो, हा आपण प्रत्येकांना माहिती आहे. आज देशामध्ये आपण बघत आहोत की नीट पेपर फुटीबद्दल आपण बघितलं. कारण का देशामध्ये जेव्हा जेव्हा तानाशाही चालू होती त्यावेळेस संविधानाच्या नेतृत्व करण्यासाठी कोणी न कोणी उभा असतोच. कारण का हा देश आजपर्यंत जो चालू आहे हा संविधानिक तत्वावर आहे. परंतु काही राजकीय लोकांना असं वाटतंय की आम्ही संविधानाच्या पलीकडे आहोत, परंतु हे लोक जसं जसं पदावर जातात तसं विसरून आपलं फान जो आहे हा विसरून जातात. म्हणून पद तुम्हाला मिळालं आहे संविधानामुळे, न की तुमच्यामुळे संविधान आहे, हे प्रत्येकांना समजलं पाहिजे. आज देशाची युवा पिढी आज प्रत्येक आपण क्षेत्रामध्ये बघतो, एमपीएससी यूपीएससी व अनेक नेट सेट अनेक पेपरमध्ये आपण बघतो हा संविधानामध्ये हा लिहून आहे. म्हणून आज आपण प्रत्येक लेवलवर प्रत्येक पोस्टवर आपण काम करत असतो. कारण का हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा प्रत्येक जाती धर्मांना एकत्र येऊन प्रत्येक जाती धर्मांसाठी बनवलं गेलेलं हा देशामध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस यामध्ये हा संविधान तयार करण्यात आला आहे. कारण का या संविधानामध्ये छोटी छोटी गोष्टीपासून तर मोठे मोठे कार्य व लहान कलमापासून तर मोठे कलम हा बनवण्यात आला आहे. कारण का प्रत्येक जाती धर्मातील प्रत्येक मानवामध्ये भेदभाव हा मिटावं आणि प्रत्येकाने प्रेमाने राहावं आणि प्रत्येक जाती धर्मांना न्याय मिळावं यासाठी हा संविधान लिहिण्यात आला आहे. तरी मित्रहो, या संविधानाच्याच संविधानिकच मुद्द्यांवर व संविधानिक विषयावर आपण आज बोलत आहोत. तर मित्रहो, प्रत्येकाने प्रत्येक राज्यकर्ता आणि प्रत्येकाने ग्रामपंचायत पासून तर आपण लोकसभापर्यंत व राष्ट्रपतीपर्यंत हा विसरू नये. कारण का संविधानामुळेच हा राष्ट्रपती आहे, संविधानामुळेच हा पंतप्रधान आहे, संविधानामुळेच राज्यपाल आहे, तर संविधानामुळेच मुख्यमंत्री आहे, याच संविधानामुळे विधानसभेचे आमदार आहेत, याच संविधानामुळे खासदार आहे, याच संविधानामुळे जिल्हा परिषद आहे, याच संविधानामुळे पंचायत समिती आहे, याच संविधानामुळे ग्रामपंचायत आहे. तर यासाठी कारण का हा जो सिस्टम चालतो, हा जो देश चालतो हा संविधानिक तत्वावर चालतो, हा संविधानाच्या नावाने चालतो. कारण संविधान हा सगळ्यात मोठा आहे. हा भारत देशाचा जसं आपण बघतो रामायण महाभारत हा घडवलं गेलेला आहे, हा त्या काळामध्ये घडला आहे. म्हणून त्यांचं आपण त्या काळामध्ये रामायण आणि महाभारत हा लिहिण्यात आला, हा एक ग्रंथ झालं. म्हणजे जेणेकरून हा त्या काळामध्ये इसवी सनामध्ये हा लिहून गेले आणि असा घडला आणि आज आपण तो वाचतो. आणि तो सुद्धा एक धार्मिक आपल्या तत्वावर, एक धार्मिक आपण सामाजिक आपण आपल्या धर्मासाठी आपण एक आपल्या धर्मांचा आपण यामध्ये एक उल्लेख करत असतो. कारण का रामायण आणि महाभारताचा विषयावर अनेक वेळेस आपण चर्चा करतो, कारण हा आपल्या धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळं लिहिण्यात आलं आहे. परंतु देश रामायण आणि महाभारतानं चालत नसून हा देश संविधानाने चालतो, हा कायद्याने चालतो. आणि ह्या कायद्यामध्ये आणि या देशाचा संविधान लिहिणारे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा कोणत्याही एका जाती धर्मासाठी नसून हा सर्व धर्मांना समभाव असा एक संविधान तयार केले. तर यासाठी मला सांगायचं आहे, प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी एकत्र यावं. प्रत्येकाने आज आपण बघतो या देशामध्ये अनेक जाती धर्माच्या, मी कोणत्याही जाती धर्मांचं उल्लंघन या कोणत्याही जाती धर्मांना अपशब्द या माझ्याकून काही चुका व्हावं असं मी बोलणार नाही. कारण का या देशामध्ये प्रत्येक जाती धर्मांना राहण्याचा अधिकार आहे, हा संविधानाने दिला आहे. तर आज आपण बघत असतो, कारण प्रत्येक शाळेमध्ये जिल्हा परिषद असो, जिल्हा परिषद शाळा असो, आश्रम शाळा असो, कॉलेज असो, प्रत्येक जाती धर्मांचे मुलं या कॉलेज या शाळेमध्ये एकत्र मिळून